नमस्कार, टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत। महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे। 27 मार्चला विधान परिषदेसाठी मतदान होणार आहे। यात भाजपच्या 3, राष्ट्रवादी अजित पवार गटाची 1 आणि शिंदे गटाच्या 1 आमदारासाठी निवडणूक होणार आहे। या निवडणुकीसाठी अजित पवार गटाच्या 1 जागेसाठी 100हून अधिक इच्छुकांचे अर्ज आलेत। यात आघाडीवर झीशान सिद्दीकी यांच्या नावाची चर्चा आहे, पण त्यांच्या नावाला पक्षातून विरोध होतोय। या 1 जागेवरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय पाहूयात यावरचा हा रिपोर्ट। विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर विधान परिषदेचे सदस्य असलेल्या 5 आमदारांनी राजीनामा दिल्याने या जागा रिक्त झाल्या होत्या। या 5 जागांसाठी हे मतदान होणार आहे। नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमशा पाडवी, प्रवीण दटके, राजेश विटेकर, रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर हे विधान परिषदेतील आमदार विधानसभेवर निवडून गेले। विधानसभेवर निवड झाल्यानंतर या 5ही जणांनी आपल्या विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता। त्यामुळे या 5 जागा रिक्त झाल्या असून या 5 जागांसाठी आता 27 मार्चला निवडणूक होणार आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाट्याला जी 1 जागा आहे ती कोणाला मिळणार, कोणाची विधान परिषदेवर वर्णी लागणार याची सध्या चर्चा सुरू आहे। अशात राष्ट्रवादी काँग्रेसच्या झीशान सिद्दीकी यांचं नाव आघाडीवर आहे। मात्र पक्षातील वरिष्ठ नेत्यांची झीशान सिद्दीकींच्या नावाला प्रचंड विरोध होत असल्याची माहिती आहे। त्यामुळे विधान परिषदेच्या 1 जागेसाठी अजित पवार यांची डोकेदुखी वाढणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आणि मुंबई युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष झीशान सिद्दीकी ऑक्टोबर 2024 मध्ये अजित पवार गटात दाखल झाले। महाराष्ट्र विधानसभेसाठी वांद्रे पूर्व मधून त्यांना पक्षाने उमेदवारीची संधी दिली होती। मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन उमेदवारी देण्याची अनेक पदाधिकाऱ्यांची मागणी आहे। तर काहींनी विधानसभेत पराभूत झालेल्या उमेदवाराला पुन्हा संधी कशासाठी अशी भूमिका घेतली आहे। झीशान सिद्दीकींकडून मात्र कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू करण्यात आल्याची माहिती आहे। विधान परिषदेच्या 5 रिक्त जागांसाठी जाहीर झालेल्या निवडणुकीत अजित पवार गटाच्या 1 जागेसाठी इच्छुकांची भाऊ गर्दी झाल्याचं चित्र आहे। 17 मार्चला निवडणुकीचा फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस असून आतापर्यंत 100हून अधिक अर्ज आले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसकडे सध्या 2 विधान परिषदेच्या जागा आहेत। पैकी 1 जागा राज्यपालांच्या नियुक्त कोट्यातून पक्षाला मिळणार आहे, तर दुसरी विधान परिषदेच्या आमदारांमधून निवडून येणारी आहे। पक्षांतर्गत अद्याप कोणताही निर्णय झाला नसला तरी झीशान सिद्दीकी यांचं नाव आघाडीवर आहे। आता या जागेवर पक्षातील वरिष्ठांचा विरोध डावलून अजित पवार हे सिद्दीकींना संधी देणार का, याकडे राजकीय वर्तुळात सर्वांचंच लक्ष लागून आहे।